ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನ ಬೇಡಕಿಹಾಳ ಸೇರಿದಂತೆ ಯಮಗರಣಿ, ಶಿರಗುಪ್ಪಿ, ಕುರ್ಲಿ, ನಿಪಾಣಿ, ಕುನ್ನೂರ್, ಬೋರಗಾಂವ್ ಹಾಗೂ ವಿವಿಧ ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ ಲೋಕಶಾಹಿರ್ ಅಣ್ಣಾಭಾವು ಸಾಠೆ ಅವರ 106ನೇ ಜಯಂತಿಯನ್ನು ಶನಿವಾರ ಭಕ್ತಿ, ಗೌರವ ಹಾಗೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಯಿತು. ಜಯಂತಿ ಅಂಗವಾಗಿ ಅಣ್ಣಾಭಾವು ಸಾಠೆಯವರ ಭಾವಚಿತ್ರಕ್ಕೆ ವಿವಿಧ ಸಂಘಟನೆಗಳು, ಮುಖಂಡರು ಹಾಗೂ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಪುಷ್ಪ ನಮನ ಸಲ್ಲಿಸಿ ಗೌರವ ಅರ್ಪಿಸಿದರು. ಅವರ ಜೀವನ, ಸಾಹಿತ್ಯ, ಸಾಮಾಜಿಕ ಹೋರಾಟಗಳು ಹಾಗೂ ಶೋಷಿತ ಸಮುದಾಯದ ಪರವಾಗಿ ನಡೆಸಿದ ಸೇವೆಯನ್ನು ಸ್ಮರಿಸಿ ಭಾಷಣಗಳು ನಡೆದವು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಣ್ಣಾಭಾವು ಸಾಠೆಯವರ ವಿಚಾರಧಾರೆಗಳು ಇಂದಿನ ಯುವಜನತೆಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶಿಯಾಗಿದ್ದು, ಸಮಾನತೆ, ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯದ ಮೌಲ್ಯಗಳನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಅಳವಡಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಎಂದು ವಕ್ತಾರರು ಕರೆ ನೀಡಿದರು. ಬೇಡಕಿಹಾಳ ಸೇರಿದಂತೆ ತಾಲೂಕಿನ ವಿವಿಧ ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ ನಡೆದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರು, ಯುವಕರು, ಮಹಿಳೆಯರು ಹಾಗೂ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಜಯಂತಿಯನ್ನು ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾಗಿ ಆಚರಿಸಿದರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಸಿಹಿ ವಿತರಣೆ ನಡೆಸಿ ಅಣ್ಣಾಭಾವು ಸಾಠೆಯವರಿಗೆ ಜಯಘೋಷ ಮೊಳಗಿಸಲಾಯಿತು. ವರದಿಗಾರರು ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಹಕ್ಕೆ, ನಿಪಾಣಿ. आम्ही मातंगडी म्हणत नाही, बहु समाज म्हणतो आम्ही. या ठिकाणी आज 106वी जयंती अण्णाभाऊ साठे यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करण्यात येत आहे. आज या कार्यक्रमाला आमचे सर्व मित्र मंडळी, सर्व कार्यकर्ते, सर्व युवा घटनेचे कार्यकर्ते त्याबद्दल पहिल्यांदा मी तुम्हा सर्वांचं मी आमच्या बहु समाजाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. प्रत्येक वर्षाला अण्णाभाऊ साठे जयंती ह्या पावसानं उघडीप दिल्यामुळे हा कार्यक्रम जरा 106व्या जयंती निमित्तानं जरा जोरात व्हायला पाहिजे. तर सुद्धा वर्षप्रमाणे सालपासप्रमाणे या ठिकाणी आपल्या युवकांनी, आपल्या अनिलनं, लखननं, परत हाकेनं, आपला पेंटरनं, हे सर्वांनी आपले इरगार यांनी परिश्रम घेऊन या ठिकाणी केले आहेत. त्यांचं परत या माध्यमातून तुम्ही आणि अभिनंदन करतोय. आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठेचं जे काय साहित्य रूपी जे काय ते सांगली जिल्ह्यामध्ये जे वाटेगाव गावामध्ये जे काय शाहिरीच्या ह्याच्यातून जे काय साहित्य निर्माण केलं, हे तुम्हा मला तळागाळातील लोकांना एक आदर्श म्हणून त्यांनी आपल्या ठिकाणी आपल्या सर्व मातंग समाजाला, आपल्या सर्व बहुजन समाजाला त्यांनी साहित्य रूपी त्यांनी आपल्याला विचार दिले. त्या विचाराचं आपण सर्वांनी अण्णाभाऊ साठेंचं जे कार्य कर्तृत्व पुरे त्यांनी बाबासाहेबांना गुरु मानलं होतं. आणि बाबासाहेबांना गुरु मानल्यानंतर त्यांनी विद्यार्थी दशेमध्ये असताना, 1.5 वर्ष शाळा शिकत असताना आपला सर्व विचार केला. बहुजन लोकांसाठी जे काय अन्याय, अत्याचार, जे त्रास होता तो, त्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबई गाठल्यानंतर त्या चिरागनगरमध्ये एक कामगार टोळीमध्ये राहून त्यांनी सर्व जे कष्ट, जे दुःख जे होतं ते जाणलं आणि त्या दुःखाला कसं सामोरं जायचं त्यासाठी त्यांनी साहित्य रूपामध्ये त्यांनी सर्व 35 कादंबऱ्या, 14 कथासंग्रह असं मोठं साहित्य त्यांनी निर्माण करून फटीसुद्धा कादंबरी हे त्यांचीच आहे. त्याच्यात त्यांनी चित्रपट सुद्धा लिहिला होता. आणि एवढं कार्य त्यांनी या अण्णाभाऊ साठेने या तळागाळातल्या बहुजन लोकांना, तुम्हा आम्हा सर्वांना दिलेले आहेत. आणि ह्या बाबासाहेबांच्या विचाराने गेलेला आहे व्यक्ती, आपण त्यांचं पण सुद्धा आम्ही या ठिकाणी आदर्श घ्यायला पाहिजे. आणि अण्णाभाऊ साठे म्हणून सांगून गेले, जग बदलून निघाव, तुम्हा आम्हाला सांगून गेले भीमराव, हे त्यांनी वाक्य जे काय तुम्हा सर्वांना युवकांना जे प्रेरणा दिलं आहे, त्यांनी तसं राहिलेलं आहे. तसं पद्धतीने आपण सुद्धा अण्णाभाऊ साठेंचा विचार आपण आत्मसात करावं. आणि आपण आपल्या समाजाचा जे बहुजन, जे तळागाळातील जे लोक असतील त्यांच्यासाठी आपण सतत असंच कार्य करत राहावं, हे तुम्हा सर्वांना मी एक कळकळीची विनंती करतोय. आणि इथं थांबतोय. जय भीम, जय संविधान.